लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मनपाच्या नगररचना विभागातील भूसंपादन विभागानं प्राधान्यक्रम डावलून 53,50,00,000ची 10 प्रकरणे मंजूर करत संबंधितांना मोबदला दिल्यानं हे प्रकरण चांगलंच पेटलंय। भूसंपादनाचं हे ताजं प्रकरण समोर आल्यानंतर गेल्या 24 वर्षांपासून जमिनी ताब्यात घेऊन देखील मोबदला दिला जात नसल्यानं अडगाव, नांदूर, दसक, पंचक येथील शेतकऱ्यांनी महापालिकेवर धडक देत जोरदार आंदोलन केलेलं आहे। यावेळी अधिकाऱ्यांना घेराव घालत भूसंपादन करताना 30% कमिशन घेतल्याचा गंभीर आरोप मनपाचे माजी स्थायी समिती सभापती उद्धव निमसे यांनी केला। गेल्या 24-25 वर्षापासून आमच्या शेतकऱ्यांच्या जागा घेतल्या, तिथे रिंग रोड तयार झाले, तपोवनच्या याच्यामध्ये कुंभमेळा भरतो, तिन्ही रिंग रोड झाले। 2002ला आमच्या शेतकऱ्यांनी जागा दिल्या, 2013ला वाढीव रस्ते करायला जागा दिल्या, कुंभमेळ्याला सहकार्य केलं। हायकोर्टाचे आदेश 2002ला झालेले शेतकऱ्यांना पैसे द्यावे, परंतु या टक्केवारी खाणाऱ्या प्रशासनाने बिल्डरांना पैसे दिले, परंतु आमच्या कुठल्याही शेतकऱ्याला मोबदला दिला नाही। शेतकरी मोबदला मागायला गेला की उडवाउडवीचे उत्तर। 2002 ते 2024 आमचा शेतकरी बांधव त्याच्यापासून वंचित राहिलेला आहे। आणि आज आम्ही आलो तर इथं या भ्रष्ट प्रशासनाने पोलिसांना बोलवलं, आम्हाला दमदाटी करायचं काम चालू आहे, आमच्यावर गुन्हे दाखल करायचं काम चालू आहे। आम्ही म्हणतो आमच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, आम्हाला जेलमध्ये टाका। शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही जेलमध्ये जाऊ। आम्ही काही इथं मारामाऱ्या करायला नाही आलो, आम्ही इथं टक्केवारी खाणाऱ्या महापालिका प्रशासनाचा पर्दाफाश करायला आलेलो आहे। आणि जे शेतकरी आपल्या हक्काच्या मोबदल्यापासून वंचित आहे त्यांना न्याय मागायला इथं आलेलो आहे। खरं म्हणजे इथं पोलिसांचं काम नव्हतं, त्यांनी पाहिलं, हे आले। मी याच्या आधी स्टँडिंग कमिटी चेअरमन असताना भ्रष्ट अधिकाऱ्यांना घरी पाठवलेलं आहे, आज पण त्यांचे पगार चालू नाही, जबाबदारी निश्चित झालेली आहे त्यांच्यावर। मी न्याय देणारा माणूस आहे, मी घाबरणारा माणूस नाही आहे, मी जेलला घाबरणारा माणूस नाही। मी शेतकऱ्यांसाठी लढत राहील जोपर्यंत यांचा भ्रष्ट कारभार चालू आहे। यांनी बिल्डरांना 30% खाऊन बिल्डरांना पैसे दिले अशी संपूर्ण शहरामध्ये चर्चा आहे। या भ्रष्टाचाराचा मोठा डोंगर इथं उभा राहिलेला आहे। आणि एवढंच नाही तर 3-3, 6-6 हजार रुपये व्हॅल्युएशन असलेल्या ठिकाणी 15-15 हजार व्हॅल्युएशन दाखवून महापालिकेची 300 कोटीची लूट केली। लोकांच्या कराधाराचा पैसा यांनी सर्वांनी वाटून खाल्ला आणि आमचे शेतकरी बांधव त्यांच्या हक्काच्या मोबदल्यापासून वंचित राहिले। त्यांना न्याय देण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहे आणि त्यांना न्याय लेखी आश्वासन घेतल्याशिवाय आमचं हे आंदोलन थांबणार नाही। उद्धव निमसे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी काल बुधवारी आंदोलन केलं। भूसंपादन करताना प्रशासनानं प्राधान्यक्रम ठरवणाऱ्या समितीला विश्वासात घेतलं नाही, तसंच आयुक्तांच्याच अधिकारात भूसंपादन करण्यात आल्याची माहिती समोर येताच सर्वच राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी भूसंपादनाचे प्रस्ताव रद्द करण्याची मागणी लावून धरली। आडगाव आणि नांदूर येथील शेतकऱ्यांच्या आरक्षित जमिनी मनपानं ताब्यात घेऊन रस्ते तयार केले, परंतु त्याचा मोबदला गेल्या 24 वर्षांपासून दिला गेलेलाच नाही। प्रशासनाकडून केवळ शहरातील काही धनदांडगे तसेच काही बिल्डरांच्या जमिनीचे संपादन करून मोबदला दिला जात असल्याचा आरोप होत आहे। त्याचबरोबर 2015 मध्ये अडगाव नांदूर जोड रस्त्यासाठी महापालिकेने संपादित केलेल्या जागेविषयी लेखी आश्वासन देऊन देखील अद्यापर्यंत मोबदला दिला गेलेला नाही। 3 वर्षात 800 कोटी आणि आता पुन्हा 53.5 कोटी रुपयांचा मोबदला दिल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी मनपा मुख्यालयावर धडक देत संताप व्यक्त केला। आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर उपस्थित नसल्यानं अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी तसेच नगररचना उपसंचालक हर्षल बाविस्कर यांनी कार्यकर्त्यांची भेट घेत झालेल्या भूसंपादनाविषयी माहिती दिली, मात्र त्यानं शेतकऱ्यांचं समाधान झालं नाही। आम्हाला मोबदला कधी देणार अशी विचारणा करत लेखी देण्याची मागणी केली। संबंधित जमिनींची मोजणी न झाल्यानं मोबदला देता येत नसल्याचं बाविस्कर यांनी सांगताच गेल्या 24 वर्षात प्रशासनानं मोजणीचे पैसे का भरले नाहीत असा जाब देखील विचारण्यात आला। महिनाभरात शेतकऱ्यांच्या जमिनींच्या संपादनाच्या मोबदल्याविषयी योग्य कार्यवाही न झाल्यास जमिनींची नांगरणी करून त्या जागा परत घेतल्या जातील। मागील आठवड्यात भूसंपादनाच्या 11 प्रकरणात महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी मोबदल्यापोटी 30% कमिशन खाल्लंय। या प्रकरणाची चौकशी करून सर्वांची नार्को टेस्ट करावी, न्याय न मिळाल्यास न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचा गंभीर इशारा उद्धव निमसे यांनी यावेळी दिलेला आहे।
संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.